नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर महात्मा गांधी दारूबंदी सप्ताह साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिका प्राचार्य डॉक्टर नसीमा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली IMA हॉल डफरीन चौक येथे व्यसन मुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या मेळाव्यात प्राध्यापक डॉक्टर नसीमा पठाण यांनी सुखी जीवन जगण्यासाठी नशा न करता शान से जगा असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमात समाजसेविका तथा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस नशाबंदी संघटक रुस्तुम कंपली यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले। याप्रसंगी दी मेरी बी हार्डिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या रूपश्री येवलेकर, आसार महलचे चीफ ट्रस्टी शकील मौलवी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मंगल जोशी, माजी महापौर आरिफ शेख, माजी सभागृह नेते हाजी मकबूल मोहोळकर, ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे यांनी व्यसनमुक्ती व दारूबंदीवर शासनाकडून योग्य ते कडक उपाययोजना होणे गरजेचे आहे असे आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमाताई चिंचोळकर यांनी तर आभार प्रदर्शन रुस्तुम कंपली यांनी केले। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। की एक झाड माझ्या जवळ आहे, एक झाड माझ्या जवळ आहे, त्या झाडाची सावली मी अनुभवलेली आहे। तुम्हालाच म्हणणार आहे की ओळखा बघत ते झाड कोणतं आहे। ते झाड तुम्ही नंतर मला सांगायचे की बाबा रे, सारं काही सोडून तू इथे का जळत आहेस? लोक घरात बसतायत, जेवतायत आणि त्या झाडाला विचारलेले की तू तर जळतोच जळतो, पण तुझ्या बरोबर या साऱ्या पक्ष्यांना घेऊन का जळत आहेस? तुला जळायचं तर तू एकटं जळ ना बाबा, पण सगळ्यांना घेऊन का करतोय? तर पक्ष्यांनी सांगितलं की झाडाने आम्हाला जळायला नाही सांगितलं, आम्ही झाडाच्या बरोबर का जळत आहोत हे थोडस ऐकून तरी घ्या। आणि ते शब्द असे होते की या झाडाने आनंद दिला, या झाडाने समाधान दिलं, या झाडाने जीवनाचा अर्थ दिला, या झाडाने आमच्या शरीराची होणारी विटंबना थांबवली, या झाडाने आमचे होणारे उद्ध्वस्त संसार पुन्हा थाटण्याची उर्मी दिली, म्हणून या झाडाच्या बरोबर आम्ही जळत आहोत। आता मला सांगा, हे झाड गेली 31 वर्ष उभंच्या उभं आहे, उन्हामध्ये, वाऱ्यामध्ये, पावसामध्ये, वादळामध्ये। कोण आहे हे झाड? कळलं का होतं मला? बघा इथं काही दिसते का हे झाड? मला दिसले ते झाड, कारण मला माहिती आहे की माझे बंधू अफजल खान पठाण हे इरकल काकांच्या बरोबर नशाबंदीमध्ये काम करत होते। त्यावेळेला शरद दोशेट्टी हे काम करायचे आणि त्याचबरोबर इरकल काकांच्या सारखी मोठी मोठी अशी समाजाला वाहून घेतलेली माणसं, त्या लॉट मध्ये हे झाड, या झाडाने जरासं उभं राहावं असं मला वाटतं। या झाडाला बंधन आहे की कुणी येवो नाही येवो, मैं अकेला चला। आणि यांनी एक अजून एक वेगळी मजल गाठली रुस्तुमबाईंनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी। त्याच्यामध्ये आमच्या हेमाबाईंचं कालपासनं निघालात का, बसलात का, उठलात का, तुम्ही आम्हाला समाधान दिलं, तुम्हाला सोडून कसं जायचं? त्या झाडाला कसं सोडून जायचं? कारण त्यांनी आमच्या पिलांची, आमच्या पत्नींची, आमच्या माय बहिणींची ही राखण केलेली आहे चांगल्या विचाराने, म्हणून या झाडाला सोडायचं नाही। मग मोजके असले तरी कुछ लोग आम होकर भी खास होते हैं, कुछ लोग खास होकर भी आम बन जाते हैं। न चुकता दरवर्षी ते घेत असतात। मला वाटतं काहीतरी लोकांना याचा फरक पडेल आणि पडला सुद्धा असेल। एक्झाम्पल आमचे ॲडव्होकेट ताईने जे बोलले ते खरं खरं मला पण माहित आहे, मुळकर साहेबांना पण माहित आहे। आम्ही त्यांची फिटनेस आहोत आणि एक चांगला तुम्ही डेअरिंग केलं। हे चालू असताना मॅडम त्यांच्यासोबत त्यांच्यावर ॲलिगेशन करणे आणि रिएलिटी काय आहे ते वरिष्ठांना सांगून त्यांची उचल मागणी करणे ही डेअरिंग लागते। अशा आमच्या चिंचोळकर मॅडम खरोखरच त्यांनी डेअरिंग केली आणि नशाबंदीमुळे त्यांना सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं की नशामुळं कसं संसार उद्ध्वस्त होतो, जज असू दे किंवा कुठल्याही उच्च पदावर असू दे,
नशामुळं त्यांना त्यांच्या परिवाराला जे भोगावं लागलं ते खरं अत्यंत हे आपल्याला एक एक्झाम्पल आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी आठवण करावं लागेल अशी त्यांनी एक्झाम्पल दिली आणि रिअल झालेला एक्झाम्पल असं कोणी म्हणजे स्टोरी वगैरे काय नाहीये किंवा मनगडत कहाणी नाहीये. हे रिअल सोलापूर शहरामध्ये आपल्या कोर्टामध्ये झालेली स्टोरी आणि खरोखरच आणि एक चांगला एक्झाम्पल ताईने दिला आणि मी सुमेला मनापासून धन्यवाद देतो की तिने एक चांगला कार्यक्रम प्रत्येकाला म्हणजे कोण येऊ किंवा नको येऊ पण हा कार्यक्रम नेहमी करतात. कारण त्यामध्ये लोकांना जरा तर म्हणजे हे वाटेल की आपण एक आपला माणूस एवढा धडपडतो त्याचा काय तर फायदा नक्कीच होईल. कंपनी साहेब आणि अधिक न बोलता सर्वांचे चेहरे थोडे हे झालेले तर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. काय तर या नशामध्ये तरुण पिढी आपल्या कॉलेजची खूप बर्बाद होतो. तर मागे पोलीस खात्याला आणि नशाबंदीच्या कार्यकर्त्यांना रुस्तुम कंपनी हेमा साहेब आणि महाराष्ट्राचे त्यांचे पदाधिकारी आहे यांना विनंती राहील की आपण प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन याची जनजागृती घेतली पाहिजे आणि मार्फिक झाल्याचे पदार्थ आहे जे जवळ याची जी आवक सोलापूर शहरामध्ये होते ती पूर्णपणे बंद केलेली पाहिजे. आणि याचं रॅकेट जास्त गुलबर्ग्याला सुद्धा आहे. गुलबर्ग्याहून काही लोक अटक करण्यात आली, पुण्याहून काही लोक अटक करण्यात आली. तर हे जे आहे बंद व्हायला पाहिजे. पंजाबमध्ये पूर्ण अख्खी तरुण पिढी बर्बाद झाली आहे नशेमध्ये इथं सगळे हे. आणि मला आपल्याला सांगायचं आहे विनंती करायची आहे की आपण सगळे मिळून एक अभियान राबवूया की हे नशाबंदी फक्त दारू आता दारूचं हे झालेलं आहे पण हे जे ड्रग्स जे आहे ड्रग्सरूपी हे पूर्ण लोकांचं तरुणांचं तरुण पिढीचं जे आहे विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करून लागलं. तर याच्याबद्दल आपल्याला कठोर पावलं उचलावी लागेल आणि नशाबंदीच्या मार्फत आपल्याला एक लोक चळवळ उभा करावी लागेल जेणेकरून आपली जी तरुण पिढी आहे जे आपले कॉलेजचे लोक आहेत मुलं आहेत त्याच्यात उद्या आपली पण मुलं असू शकतात. त्याचा त्रास आपल्याला सुद्धा होऊ शकतो. एवढी गंभीर परिस्थिती साहेब आहे कपिल साहेब. तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं. बहुतेक लोक सगळे आता मध्यम वयाचे आहेत, काही लहान आहेत, काही आमच्या माता भगिनी आहेत. पण आपला पण प्रयत्न पाहिजे. रुस्तुमभाई बोलतात आपल्याला आपण कार्यक्रम घेतो पठाणताई आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. आपण सगळे सिनियर आहात, मोठे आहात, ज्येष्ठ आहेत. ते दारू किती वाईट आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. प्रत्येकाने आपल्या आपलं घर आपलं आपलं वाटात जरी थोडं थोडं का होईना तुम्ही याच्या बाबतीत बोलत राहिलं ना नक्की त्याला एक दिवशी मोठं स्वरूप येईल. आपण बोललं पाहिजे. आपल्या भागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये आपण सिनियर आहे, आपण मोठे आहे. हे काय प्यायला रे, काय चाललंय रे ते कळलंय मग तुझ्या वडिलाला सांगतो बघ किंवा काय चाललंय तुझ्या शाळेत जातो बघ कॉलेजमध्ये चाललंय हे शिकवतात का तुम्हाला शोभत नाही उठा. बोललं पाहिजे. आपण रागवलं पाहिजे. त्याला काहीतरी असं वाईट वाटेल असं बोललं पाहिजे किंवा आणि तिथं गावामध्ये किंवा आपल्या वॉर्डामध्ये आपल्या प्रभागामध्ये एक मिटिंग होऊन आता जसं रुस्तुम कंपनी इथे आपल्याला तसं आपल्या वॉर्डात हा व्यसनमुक्ती कार्यक्रम प्रत्येक नागरिकांनी सिनियर नागरिकांनी घेतलं पाहिजे. कारण त्याची जरुरी आहे. वॉर्डात जर याचा प्रचार झाला तर नक्की काही लोक सुधारतील. तरुण पिढी तर लांब जाईल. कारण सध्याची तरुण पिढी फार वळलेली आहे व्यसनाकडे. ते आपलं प्रत्येकाचं कर्तव्य ते येणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे. माझं धरून सगळ्यांनाच आपण प्रचार केला पाहिजे, रागवलं पाहिजे. आपल्याला जिथे दिसते तिथं आपण बोललं पाहिजे, त्याला आळा घातला पाहिजे. आजकाल काय झालं आपण जाऊ दे काय करायचं आहे त्याला कळत नाही का ते काय लहान आहे का जाऊ दे आमचे कुठं पैसे चालले त्यांनी पिते भरू दे ही आपण काय करतो टाळतो बोलायचं सांगायचं. पण आपण सोडायचं नाही. काय आपल्याला ते शिवाय देतील उलट बोलतील पण आपण आपली भावना व्यक्त करायची किंवा बरोबर पिऊ नका चांगलं नाहीये. कुणाचा फायदा झालाय दारू पिऊन, कोण सुधारले दारू. तर आपण आता सध्या बघतोय की दारू पिऊन गोंधळ झाले. पूर्वी म्हणजे मी जेव्हा या केसेस चालवत होते 25 वर्ष होऊन गेली. बार्शी मध्ये पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल लोक दारू पिऊन राहिले. त्यांच्या इतक्या केसेस होत्या, भरपूर चालल्या केसेस पण सगळ्या सुटल्या. का तर कायद्याचे लूपहोल्ड असतात त्याच्यामध्ये. ते लूपहोल्ड म्हणजे काय की रक्तामध्ये अल्कोहोल निघालं मग त्यावेळेस आम्ही सांगणार आम्ही हे पिलं होतं, औषध पिलं होतं, द्राक्षासव पिला का
आणि त्यानंतर त्या केसेस सुटायच्या. नंतर त्याच्यामध्ये रक्त घेताना सुद्धा जे प्रोसिजर आहे, लोक त्याच्याकडे काही आमचे वकील लोक सुद्धा थोडंसं दुर्लक्ष करतात. तिथल्या तिथंच आपण आरोपीला सोडवू शकतो, हे चुकीचं आहे, कारण त्याला समजावून सांगायला पाहिजे. परंतु एकेका कॉन्स्टेबल लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. माझ्याकडे ते कॉन्स्टेबल लोक असायचे आणि आता ते सगळे सुधारलेले आहेत. म्हणजे मी एक जनजागृती केली, म्हणजे एक चान्स आता मिळाला आहे. दुसरा चान्सला जर तुझ्या केस झाली, पहिल्या याच्यात शिक्षा झाली नाही मग दुसऱ्या याच्यात तू वाचणार नाही, तुझी नोकरी जाईल आणि संसार उद्ध्वस्त होतील. बायकांची मंगळसूत्री घाण टाकून हे लोक दारू पित होते. पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालायचे. एक तरी केस होती तर नंगी तलवार घेऊन सगळ्या पाचशीवर लिहिला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये कायद्यामध्येच तुम्हाला पळवाट आहे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आम्ही तेवढाच अभ्यास करू शकतो. अशी ही गोष्ट असते की सगळ्यांना माहीत आहे की समाजामध्ये व्यसन आहे, तरुण पिढीमध्ये व्यसन आहे, परंतु हे थांबवण्यासाठी किंवा यासाठी याच्या विरोधात चळवळ उभी करण्यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. आपल्या घरापासून आपण सुरुवात करतो. आपल्या शेजारी आपल्याला कळतं की इतके तरुण मुलं आहेत किंवा इतके वयस्कर आहेत, हे दारू पितात किंवा इतर काही व्यसनाच्या आहारी आहेत, परंतु आपल्या मनात सुद्धा अशी कधी योजना किंवा कल्पना येत नाही की आपण यांना या व्यसनापासून, या त्रासापासून दूर न्यावं. परंतु ही जी संघटना आहे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि त्यांचे सोलापूरचे संघटक, राज्याचे संघटक आदरणीय कंपली सर यांचे मी खरोखर मनापासून आभार मानते, अभिनंदन करते की ते अहोरात्र गेल्या 30 वर्षापासून ही संघटना चालवत आहेत आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या आमच्या हेमाताई आणि त्यांच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करते. आणि खरोखर आज हा प्रश्न आपल्या समोर आहे की हे व्यसन होतं का? परंतु व्यसन आहे आपल्याला दिसतं की हा दारू पिऊन आला आणि भांडण करत घरामध्ये बसला, किंवा हे मुलं कॉलेजच्या बाहेरचे मावा किंवा आता जे ते मॉर्फिन वगैरे म्हटलं ड्रग्स सारखे नशा देणारे जे पदार्थ आहेत ह्याच्या आहारी जात आहेत. परंतु ह्याच्या मागचं कारण सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण हे शोधलं पाहिजे. कारण मला असं एकच वाटतं की फेल्युअर किंवा त्या आपल्या जीवनामध्ये जर एखादा अपयशी ठरला, साधारणतः विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर मी म्हणते सर की महाविद्यालयीन स्तरावर हे जे सुरू झालेले आहे याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं इतकं हळवं किंवा इतकं इमोशनल ही पिढी झालेली आहे सध्याची की 10वीच्या निकालात एखादा विषय राहिला किंवा 12वीच्या निकालात एखादा विषय राहिला की ते टोकाची भूमिका घेतात. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु परमपूज्य केदारनाथजी, माजी राज्यपाल सयाजीराव शेलाम, विधानसभेचे माजी सभापती विसा पागे, माजी मंत्री आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते आदरणीय बाळासाहेब भारदे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी साहेब या दिग्गज मान्यवरांनी 16 ऑक्टोबर 1958 साली मुंबई येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्राची स्थापना केली आणि महात्मा गांधी चळवळी सूर्य म्हणून आजपर्यंत ही चळवळ चालू आहे. म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संघटक कार्यरत आहेत. एकूण 36 संघटक या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये आम्ही आमच्या या ठिकाणी माझी 30 वर्षापूर्वी नियुक्ती झाली. माझ्याबरोबर हेमंत चिंचोळकर, शिकलकर सर, मंजुषा गाडगीळ आणि इतर अनेक आपले सहाय्यक संघटक कार्यरत आहेत. सुरुवातीपासून आम्हाला एक आत्ताच दुखडा झाला की निरमते ठोकळा आपल्या याच्यामध्ये नाही आहेत. ते गेल्या 30 वर्षापासून आम्हाला ते सहकार्य केले. माझ्या आधी त्या ठिकाणी सुलाके म्हणून वासीचे होते, त्यानंतर लक्ष्मीबाई पाचलक आणि अब्दुल इरकम साहेब हे आमच्या पूर्वी 25 वर्ष ते काम कार्यरत होते. त्यांच्याबरोबर त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यानंतर 25 वर्ष आमच्याबरोबर त्यांनी साथ दिले. जवळजवळ 50 वर्ष त्यांनी ठोकोटे या क्षेत्रात काम केले. म्हणून त्यांना सुरुवातीला आम्ही आदरांजली अर्पण केली. आपण सर्व आलात या ठिकाणी, आपल्या सर्वांच्या मनपूर्वक स्वागत करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यसन मुक्ती.